निवडणूक आयोगाच्या याद्या जर इतक्या सदोष असतील तर त्याच याद्यांवर आधारित निवडणुका घेता कशा असा सवाल विरोधकांनी केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचीही मागणी केली। फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे। हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही। त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजे। मंत्रालयात अधिकाऱ्यांनी बैठक घेतली खरी, पण त्यांना एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला। केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही। त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। काल झालेल्या बैठकीला शरद पवारांची उपस्थिती होती, पण आजच्या बैठकीला मात्र शरद पवार उपस्थित नव्हते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दुसऱ्या दिवशीही शिष्टमंडळात सहभागी झाले नाहीत। खासदार सुप्रिया सुळे यांनीही 2ही दिवस शिष्टमंडळात सहभाग काही घेतला नाहीये। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक नसलेले राज ठाकरे हिरारीनं या शिष्टमंडळात सहभागी झाले। मतदार याद्यांमधल्या घोळाची चर्चा होत असतानाच विरोधकांच्या यादीतील घोळही नजरेतून सुटणारा नाहीये।